नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर म्हैस येलेली ही कवळं दूध आणलेलं आहे 1 लिटर. तर ही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पहिल्या दिवशीचं दूध असलं तर वड्या होत्या त्या, आणि दुसऱ्या वेळेस जे धार काढलेलं असतं त्याच्या वड्या होत नाही त्या. तर ही दूध मी अगोदर शोधून घेतलेलं आहे सगळं. थोडंसं अगोदर आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे, आणि ह्यात ही दूध फुटलं जातं म्हणजे खरूज आपल्याला खाण्यासाठी तयार होतो. त्यासाठी आपल्याला ह्यात पळी सारखी ठेवायची आहे, म्हणजे खाली चिटकलं जाते त्याच्यामुळं. तर बघा, थोडंसं गरम होऊ दिले दूध मी. त्यात ही विलायची आणि जायफळ बारीक करून विलायची बारीक करून घेतलेली, आणि 1 प्लेटभर साखर घेतलेली. ही साखर पण ह्यात टाकून घेते, का तर साखर आणि विलायची छान अशी या दुधाबरोबर शिजली जावी म्हणून मी अगोदरच टाकून घेतलेलं आहे. आता फक्त ह्याला मिक्स करत राहते मी 10 मिनिटं. तर बघा, हे आता थोडंसं थोडंसं दूध घट्ट होत जाते. त्यात साखर छान अशी मिक्स होते म्हणून मी अगोदर साखर टाकले. दूध घट्ट झाल्यावर साखर टाकली तर ती साखर पण मिक्स होत नाही आणि त्याला गोड पण लागत नाही, म्हणून अगोदर साखर टाकून घेतली मी. तर बघा, 10 मिनिटं छान असं मी दूध शिजवून घेतलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण पहिल्यांदा धार काढतो त्यावेळेस दुधाची वडी बनते, दुसऱ्या वेळेस घट्ट होते, आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण दूध ही काढतो, धार काढतो, त्यावेळेस हे असं पातळ पातळ होते, जास्त घट्ट होत नाही. मी भरपूर वेळ शिजवलेलं आहे. तर गॅस बंद करून घेते. तुम्ही म्हणसाल की घट्ट झालेलं नाही, पण हे छान असं शिजलेलं आहे. मी गॅस बंद केला आणि उतरून घेते. तर बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. मी ह्याला एका वाटीमध्ये काढून घेते. तर बघा, छान असं मस्तपैकी मी आज कवळं दूध शिजवून घेतलंय. तर तुम्हीही करून बघा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा.